गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। स्फोटासंदर्भात दिल्लीत 1.5 तास चर्चा। जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक बैठकीला हजर। स्फोट घडलेल्या गाडीला चालवत होता डॉक्टर उमर। गाडीत मास्क लावून बसला होता। फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार होता डॉक्टर उमर। मोहम्मद ओमरच्या दोघा भावांना उचललं। दिल्ली पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या। मोहम्मद ओमरचा भाऊ आमिरसह आणखी एक स्थानबद्ध। स्फोटाच्या वेळेला परिसरात सुरू असलेल्या मोबाईलचा डेटा जमवणं सुरू। दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचाही तपास। लाल किल्ला परिसरातल्या अनेक मोबाईलची चाचपणी। दिल्लीच्या स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर। दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात माहिती समोर। राजधानी दिल्ली हादरलेली असताना मोदी भूतान दौऱ्यावर। विरोधकांची टीका तर दिल्ली स्फोटाच्या कारस्थानांना सोडणार नाही, मोदींचा इशारा। दिल्लीतील लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद। 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला राहणार बंद। लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे 2 दरवाजेही बंद ठेवण्याचा निर्णय। दिल्लीत झालेल्या स्फोटानंतरचा सीसीटीव्ही समोर। लाल किल्ला परिसरात वाहनात स्फोट झाला। स्फोटानंतर नागरिकांची धावपळ। फरीदाबादमध्ये पोलिसांकडून शोध मोहीम। 2900 किलो स्फोटक मिळाल्यामुळे शोध। अल्फला कॉलेजमध्ये पोलिसांची धाड। दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे। दिल्ली स्फोटाच्या वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र सापडलं। दिल्ली स्फोटामागे पांढरपेशी